विम्याचा निर्णय केला। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळतील। नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत थेट सांगितलं की राज्यातील तब्बल 45 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे। ही घोषणा म्हणजे खरंच आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा आहे। आता याच्या मागचं कारण बघा, 2021 पासून हा पीक विमा थांबलेलाच होता। 4 वर्ष शेतकरी वाट बघत होते, कधी पैसे मिळणार, कधी नुकसान भरपाई मिळणार। शेवटी राज्य सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला आणि अडकून असलेला पीक विमा सोडायला सुरुवात केली। आजपासून टप्प्याटप्प्याने ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पोहोचायला सुरुवात झाली आहे। आणि एवढंच नाही, या 4 वर्षात म्हणजे 2021, 22, 23 आणि 2024 मध्ये पिकांचं झालेलं नुकसान पाहता सरकारने तब्बल 8,000 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करायला मंजुरी दिली। म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर अनेक दिवसांपासून अडकून बसलेली हजारो कोटी रुपयांची मदत आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं सुरू झालं। त्यामुळे ज्यांनी दीर्घकाळ वाट पाहिली त्यांच्यासाठी ही बातमी खरोखरच मोठा दिलासा देणारी आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं प्रत्यक्षात सुरू झालं आहे। हेक्टरी तब्बल 23,000 रुपयांपर्यंतची मदत अनेक शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। ही माहिती स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊ शकतो। म्हणजे रक्कम जमा झाली असा SMS कधी येऊ शकतो। म्हणून मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण तुमच्या मेहनतीचा हक्काचा पैसा आजपासून तुमच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली। आता बघा, याच कालावधीत राज्यभरात PM किसान योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली। PM किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीने एक मोठी बैठक घेतली। या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आणि इतर काही प्रमुख मंत्री उपस्थित होते। या चर्चेत एकाच मुद्द्यावर भर देण्यात आला, PM किसानचा हप्ता मिळाला आहे, आता पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे। आणि त्याच निर्णयाच्या आधारे आजपासून विम्याची रक्कम सोडण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली। मित्रांनो, बैठकीमध्ये अखेर सर्व मंत्र्यांनी एकमताने निर्णय घेतला आणि या ठरावानुसार हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, असा सरळ आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिला। याचा थेट परिणाम असा की 2021 ते 2024 या 4 वर्षात थांबून राहिलेला पीक विमा आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचायला सुरुवात झाली। मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा अंतिम आदेश असल्यामुळे आजपासून हप्ते टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत। यासाठी सरकारने संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी म्हणून 10 बँकांची निवड केली आहे। याच निवडलेल्या बँकांमार्फत पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। आता तुमच्या मनात नक्की प्रश्न येत असेल, या 10 बँका कोणत्या आणि सुरुवातीच्या टप्प्यात कोणते 10 जिल्हे समाविष्ट करण्यात आले? चला तर मग आपण अगदी सविस्तर पाहू की कोणत्या बँकांच्या माध्यमातून हा 23,000 रुपयांचा पीक विमा जमा केला जाणार आहे आणि कोणते ते 10 जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पीक विमा जमा होईल। तर मित्रांनो, पीक विम्याची रक्कम वेळेत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचावी यासाठी सरकारने एकूण 10 बँकांची निवड केली। काही प्रायव्हेट बँका आहेत, काही सरकारी बँका आहेत। अशा दोन्ही प्रकारच्या बँका या प्रक्रियेत सहभागी आहेत। तुमचं खातं या 10 बँकांपैकी एकाही बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत राहा, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका। आज दुपारी 1 वाजल्यापासून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया 100% सुरू होईल। सगळ्यात आधी आपण प्रायव्हेट बँकांची यादी बघूया। आता प्रायव्हेट बँकांमध्ये पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक, त्याच्यानंतर नंबर लागतो ICICI बँकेचा, तिसरी प्रायव्हेट बँक आहे ॲक्सिस बँक, चौथा नंबर आहे HDFC बँकेचा, 5व्या नंबरची बँक आहे येस बँक। यासोबतच सरकारने 5 गव्हर्नमेंट बँकांची सुद्धा निवड केली। आता या गव्हर्नमेंट बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँकेचा, ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। त्याच्यानंतर येते शेतकऱ्यांची लाडकी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात शेवटची बँक आहे पंजाब नॅशनल बँक। म्हणजे एकंदर पाहिलं तर तुमचं खातं या 5 प्रायव्हेट किंवा 5 सरकारी बँकांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, 23,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा तुमच्या खात्यात 100% जमा होणार आहे।
आज दिवसभर मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण या सर्व बँकांना निधी पाठवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सरकारने सुरू केली आहे आणि तुम्हाला कधीही SMS येऊ शकतो. पहिल्या टप्प्यात ज्या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आली त्या सर्व भागातील शेतकऱ्यांना आजच कोणत्याही वेळी बँकेकडून रक्कम जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. आता या जिल्ह्यांची जर यादी पाहिली तर आपल्याला समजते की या जिल्ह्यांमध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 10 जिल्ह्यांमध्ये निधी पाठवण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली. कितीतरी शेतकरी मागील अनेक वर्षांपासून या विम्याच्या पैशाकडे डोळे लावून बसले होते. शेतकऱ्यांचं वाट बघणं थांबवलं आणि पूर्ण थकलेली रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला आठवत असेल, आधी फक्त अर्धी अपुरी रक्कम मिळाली होती, पण यावेळी सरकारचा आदेश एकदम स्पष्ट आहे. गेल्या 4 वर्षात अडकून पडलेला संपूर्ण पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळेस जमा करायचा. या 10 जिल्ह्यांना पहिल्या फेरीत प्राधान्य देण्यात आलं असून निधी ट्रान्सफरची कारवाई सुद्धा आजपासून सुरू झाली आहे. म्हणजे तुमच्या हक्काचा पैसा कधीही तुमच्या खात्यात पोहोचू शकतो. आता तुम्हाला किती रक्कम भेटेल हे तुमच्या पिकाच्या प्रकारानुसार आणि नुकसानाच्या प्रमाणानुसार ठरणार आहे. आता जर उदाहरणच बघायचं झालं, जर तुम्ही गहू पीक घेतलेलं असेल तर 2021 ते 24 या 4 वर्षांच्या काळात प्रति हेक्टरी 42,000 रुपये मंजूर करण्यात आले. म्हणजे गहू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट 42,000 रुपयांपर्यंतचा लाभ भेटणार आहे. मित्रांनो, आता पिकानुसार किती विमा मिळणार हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय. मक्का पीक घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने तब्बल 29,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी विमा मंजूर केला. म्हणजे मक्का पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला मिळणारी ही अधिकृत रक्कम आहे. त्याचप्रमाणे हरभऱ्याचं पीक घेतलेल्यांना सुद्धा चांगला लाभ मिळतोय. हरभरा पिकासाठी एका हेक्टरला साधारणपणे 51,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. म्हणजे नुकसान जास्त असेल तर रक्कम सुद्धा जास्त भेटणार. आता जर तुम्ही तीळ पीक घेतलेलं असेल तर तीळ पिकासाठी सरकारने 35,000 ते 48,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी लाभ निश्चित केला. म्हणजे ज्या भागात नुकसान मोठं आहे त्यांना वरचा हप्ता मिळू शकतो. भुईमुग पिकासाठी 30,000 रुपये तर मसूर पिकासाठी 42,000 रुपये प्रति हेक्टर असा विमा ठरवण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकाप्रमाणे रक्कम बदलत असली तरी प्रत्येक पिकासाठी स्पष्ट मर्यादा ठरवून सरकारने ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक ठेवलेली आहे. आता ऊस पिकाबद्दल एक खास माहिती. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 4 वर्षांच्या म्हणजे 2021 ते 24 या कालावधीत 49,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी विमा मंजूर करण्यात आला. ऊसाचं नुकसान झालं असेल तर ही रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि हे सगळं अचानक नाही झालं. गेली कित्येक वर्ष आज येईल उद्या येईल असं सांगत तारखा पुढे ढकलल्या जात होत्या. पण यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केली. हे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलंच असेल. त्यामुळे यावेळी निधी लांबण्याची बिलकुल शक्यता नाही. आदेश थेट वरून दिले गेलेत. आजपासून तब्बल 8,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी थेट 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागलाय. का मोठा आकडा ऐकून तुम्हाला समजलंच असेल की सरकारने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबद्दल किती गंभीरतेने पाऊल उचललं आहे. आता ज्या जिल्ह्यांना रक्कम मिळते त्यावर प्रत्येक शेतकऱ्याचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण फक्त आश्वासन ऐकत होतो. पीक विमा आज येईल, लवकर जमा होईल, प्रक्रिया सुरू आहे. पण आज पहिल्यांदाच खात्यावर प्रत्यक्ष पैसे येणं सुरू झालंय. सरकारकडूनही यावेळी एकदम स्पष्ट संदेश देण्यात आला. कोणताही अडथळा येऊ देणार नाही. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा सरळ त्यांच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. हा निर्णय खरोखरच ऐतिहासिक आहे. कारण गेल्या काही वर्षात कित्येक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. कर्ज वाढत होतं, उत्पादनाचं नुकसान झालेलं होतं, पण विम्याची रक्कम मिळत नव्हती. रोज वाट बघायची, बंद बँक खातं रिकामच राहायचं. पण यावेळी चित्र अगदी वेगळं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुढे येऊन स्पष्ट आदेश दिल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली. निधी बँकांकडे पाठवला जातोय आणि काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर यावेळी आश्वासन नाही, प्रत्यक्ष रक्कम खात्यावर दिसणार आहे आणि हा बदल शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा आहे. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. ही प्रक्रिया नेमकी कशी चालते, सरकारने निधी कसा उचलून बँकांपर्यंत पोहोचवायचा आणि मग बँकांकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात कसा जमा करायचा याचा पूर्ण रोडमॅप आधीपासूनच तयार केलेला आहे. हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतकरी एका गोष्टीने सतत त्रस्त होते. आपली फाईल मंजूर झाली का, आपल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा प्रस्ताव पुढे गेला का, कधी पैसे येणार, अशी प्रश्नांची रांग. पण उत्तर काही मिळत नाही. सोशल मीडियावर तर भरपूर गोंधळ होता.
कोणीतरी म्हणायचं आज खात्यात येतील तर कोणीतरी म्हणायचं उद्या नक्की येणार. अशा अफवांनी फक्त गोंधळ वाढत होता, पण खात्यावर 1 रुपया सुद्धा दिसत नव्हता. पण आता हा सगळा गोंधळ थांबला, कारण सरकारने यावेळी सर्व जिल्ह्यांची अधिकृत यादी थेट बँकांना पाठवली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार याची खात्रीशीर आणि अंतिम लिस्ट तयार आहे. आता आपण पुढे लगेच पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते आहेत त्याची माहिती पाहणार आहोत, आणि त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम भेटणार आहे हे सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2021, 22, 23 आणि 24 या 4 वर्षामध्ये पीक विमा भरलेला आहे, पण आजवर त्यांच्या खात्यात 1 रुपयाचा सुद्धा लाभ जमा झाला नाही, त्यांच्यासाठी अपडेट अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा आहे. कारण आता प्रक्रिया पुढे ढकलली जाणार नाही, आता थेट अंमलबजावणी सुरू होणार. तर मित्रांनो, हा भाग तुम्ही नीट ऐकून घ्या, कारण पुढे कोणत्या शेतकऱ्यांना फायदा भेटणार आहे हे इथे अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं जातंय. आता पहिली गोष्ट म्हणजे आधीच्या काळात फक्त 1 रुपया भरून पीक विमा मिळायचा. त्यामुळे काय झालं, गरीब शेतकऱ्यांसोबत श्रीमंत शेतकऱ्यांनी सुद्धा अर्ज टाकले. त्यामुळे या योजनेत बऱ्याच तक्रारी, गैरव्यवहार झाले, ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. यावेळी सरकारनं त्यात चुका होऊ नयेत म्हणून काही ठोस पात्रता अटी ठेवलेल्या आहेत. आधी त्या अटी समजून घ्या, आणि तुम्ही त्या अटींमध्ये बसत असाल तर नक्की समजा तुमच्या खात्यात विम्याची रक्कम 100% जमा होणार आहे. आता या अटी काय आहेत, तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये खरंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तेथील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर सोलापूर, यवतमाळ, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमीन वाहून गेल्या. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मंजूर होणार आहे. आता बघा, काही ठिकाणी काय प्रकार झाले हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. काही शेतकऱ्यांनी तर गायरान जमीन स्वतःच्या नावावर दाखवली, त्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून ती सरकारकडे दिली. हा प्रकार त्यांनी 1-2 नाही तर तब्बल 4 वर्ष केला. सरकारची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली, शासनाने तपास केला आणि सगळी प्रकरणं समोर आली. त्यामुळे अशी बनावट मागणी करणाऱ्या सर्व दाव्यांना यावेळी थेट नकार देण्यात आला. सध्या कृषी विभागाकडून तपास सुरू झालेला आहे. तालुक्यानुसार, गावागावानुसार स्वतंत्र यादी तयार करण्यात आली, आणि त्या यादीत ज्यांनी ज्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात आली. आता या लोकांना 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. योजनेपासून ते पूर्णपणे बाहेर फेकले गेले. खऱ्या अर्थानं पिकाचं नुकसान झालं असेल, तुमच्या नावावर खरी जमीन असेल आणि तुम्ही काही फसवणूक केली नसेल तर 100% तुम्हाला पीक विमा भेटणारच. पण खोटी कागदपत्र देऊन जमीन स्वतःच्या नावावर दाखवली असेल तर तुमच्यासाठी योजना संपलीच म्हणून समजा. तुमच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता ही झाली पहिली अट. आता दुसरी अट सुद्धा महत्त्वाची आहे. पीक विम्याचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांना भेटणार ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. सरकारने स्पष्ट सांगितलंय, यावेळी विमा फक्त खऱ्या अर्थानं आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठीच राखून ठेवण्यात आला आहे. ज्यांचं उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून थेट बाहेर काढण्यात आलं. म्हणजे विम्याचा पैसा आता श्रीमंत शेतकऱ्यांच्या हातात जाणार नाही, तर छोटे, मध्यम आणि गरीब शेतकरीच मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले. आता तिसरी महत्त्वाची अट ही एकदम इम्पॉर्टंट आहे. ज्यांच्याकडे मोठमोठ्या जमिनी आहेत, जे सावकार आहेत, ज्यांच्या घरी मोठी गाडी आहे, बंगला आहे, बागायती शेती आहे, असे आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि श्रीमंत शेतकरी या योजनेसाठी पात्रच नाहीत. कारण अशा लोकांचं उत्पन्न आधीपासूनच खूप मोठं असतं. त्यामुळे शासनाचा विचार एकदम स्पष्ट आहे. ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंतच विम्याची मदत पोहोचली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, आता पाहू आपण चौथी अट. ही अट सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट, महत्त्वाची आहे. तुमच्या बँक खात्यात PM किसानचा 21वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा झाले असतील तर समजा तुम्ही थेट या योजनेसाठी पात्र ठरता. तुमच्याकडे 21वा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार. हे जवळपास निश्चित झालेलं आहे. विशेष म्हणजे तुम्ही या 10 पैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर आजच तुमच्या खात्यात हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा येण्याची शक्यता आहे. आत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होईल याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पुढची 2 मिनिटं तुम्ही नीट ऐका, कारण याच भागातून तुम्हाला समजणार आहे की कोणत्या भागात हेक्टरी 23,000 रुपये भेटणार. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पीक विमा फक्त त्या शेतकऱ्यांनाच भेटणार आहे ज्यांनी योग्य पद्धतीने फार्मर ID कार्ड काढलेलं आहे. जर कोणत्याही चुकीच्या मार्गाने खोटी माहिती देऊन तुम्ही जर फार्मर ID कार्ड काढलेला असेल
तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट आदेश दिले. म्हणजे तुमच्या घरात लाडक्या बहीण योजनेचे पैसे येत असतील, PM किसानचे हप्ते नियमित येत असतील किंवा नमो शेतकरीचा लाभ मिळत असेल तर याच योजनांमधील पात्रतेच्या आधारे तुमची पीक विम्यासाठी सुद्धा पात्रता तपासली जाणार आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल, या सगळ्या योजनांचा आणि पीक विम्याचा संबंध काय? तर उत्तर अगदी सोपं आहे. या योजना त्या शेतकऱ्यांसाठी आहेत जे आर्थिकदृष्ट्या खरोखर अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आधीच या योजनांचा लाभ भेटतोय त्यांनाच आता पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. आता पाहूया आजचा इम्पॉर्टंट भाग. ज्या 10 जिल्ह्यांना आजपासून पीक विम्याची रक्कम मिळायला सुरुवात झाली ते नेमके कोणते आहेत? सगळ्यात पहिलं नाव येतं अमरावती जिल्ह्याचं. इथल्या शेतकऱ्यांनी कित्येक वर्षे विम्याची वाट बघितली, अर्ज केले, पाठपुरावा केला, पण पैसे येईना. अखेर आज तो दिवस आला. अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात काही वेळातच विम्याचा हप्ता जमा होऊ लागणार आहे. पण एक नियम पक्का, PM किसानचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला फायदा भेटेल. आता दुसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. इथली परिस्थिती तर अगदीच वाईट झाली होती. जवळपास 2,70,000 शेतकरी 2021 ते 24 या काळात विमा भरून सुद्धा लाभापासून वंचित होते. 4 वर्षे सतत वाट बघितली. अखेर शासनाने मान्यता दिली आणि आजपासून सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. त्यानंतर नंबर लागतो आपल्या 2 जिल्ह्यांचा. एक आहे अहमदनगर आणि दुसरा आहे चंद्रपूर. या दोन्ही जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी नीट जोडलेलं आहे आणि त्यांचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे, सक्रिय आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी 2021 ते 2024 यापैकी कुठल्याही एका वर्षात पीक विमा भरला असेल तर त्यांना आजपासून थेट विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, PM किसानचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजच रक्कम DBTच्या माध्यमातून सरळ जमा होणार आहे. पुढे सरकारने ज्या 2 जिल्ह्यांना हिरवा कंदील दाखवला ते म्हणजे नाशिक आणि हिंगोली. या दोन्ही ठिकाणी 2021, 22, 23, 24 या 4 वर्षात जो पीक विमा भरला गेला होता त्या सर्व हप्त्यांची रक्कम आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ लागली आहे. आता पुढे अजून 2 जिल्हे सरकारने ठरवले, ते आहे जळगाव आणि नांदेड. दोन्ही जिल्हे शेतीप्रधान असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी नियमाप्रमाणे विमा भरला असल्यास त्यांच्यासाठी सुद्धा आजपासून थेट खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले. या दोन्ही ठिकाणी विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. त्यानंतर नंबर लागतो आपल्या परभणी, वर्धा आणि लातूर या 3 जिल्ह्यांचा. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची शेती करण्यात येते. मोठ्या प्रमाणावर शेती होते. अनेक वर्षांपासून झालेल्या नुकसानीचा विचार करून आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील थेट विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात टाकण्याचे आदेश देण्यात आले. जर तुम्ही वेळेवर विमा भरला असेल तर एकदम निश्चिंत राहा, तुमच्या खात्यात रक्कम नक्कीच जमा होणार. फक्त थोडा संयम ठेवा. बँकांकडून पैसे ट्रान्सफर करणं सुरू झालंय. कोणत्याही क्षणी विमा जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो, म्हणून मोबाईलवर लक्ष ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पीक विम्यासंदर्भातली अतिशय महत्त्वाची ताजी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुम्हाला सातत्याने मिळत राहतील. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.